सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विषाद योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 42. श्लोक पाहूयात. संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो हेशाल लुप्तपिण्डोदकक्रियाः लुप्तपिण्डोदकक्रियाः. श्लोकाचा अर्थ पाहूयात. संकरह म्हणजे अशी अनावश्यक संतती, नरकाय म्हणजे नरक जीवनास कारणीभूत ठरतात, एव म्हणजे निश्चित, कुलघ्नानाम म्हणजे कुळाचा घात करणाऱ्यांना, कुलस्य म्हणजे कुळासाठी, च म्हणजे सुद्धा, पतंती म्हणजे पतन पावतात, पितरह म्हणजे पितृगण, ही म्हणजे खचित, येशाम म्हणजे त्यांचे, लुप्त म्हणजे लोप झाल्यामुळे, पिंड म्हणजे पिंड किंवा अन्न अर्पण करणे, उदक म्हणजे पाणी, क्रिया म्हणजे क्रिया. आणि श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे. अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळ तसेच कुळ परंपरा नष्ट करणाऱ्यांसाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते. अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते, कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जल अर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते. युद्धाचे आणखी काय काय परिणाम होणार आहेत हे अर्जुन सांगत आहे. वर्णसंकरातून पैदा होणारी संतती ही पापी अधर्मी असते. लपून छपून पाप करण्याची प्रवृत्ती समाजात वाढत जाते. लज्जा नष्ट होते. भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनून जातो. यामुळे समाजात नरकमय परिस्थिती निर्माण होते. आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या पूर्वजांची आठवण ठेवण्यासाठी वर्षातून एकदा 15 दिवस पितृपक्षाचे पालन केले जाते. पूर्वजांसाठी काही ना काही अर्पण करण्याची भावना त्यामध्ये आहे. तसेच श्राद्ध म्हणजे श्रद्धेने पितरांना जल अर्पण करणे, कारण सकाम कर्माच्या विधिविधानांनुसार कुळातील पूर्वजांना ठराविक वेळी जल आणि पिंडदान करणे आवश्यक असते. या कृतीने पिंडाचा पिंडाशी असलेला संबंध जपला जातो. श्री विष्णूंना अर्पण केलेला नैवेद्य नंतर प्रसाद म्हणून खाल्ल्याने मनुष्याचा सर्व पापकर्मांतून उद्धार होतो, म्हणून विष्णू पूजेने ही अर्पण क्रिया सिद्ध केली जाते. कधी कधी विविध प्रकारच्या पापकर्मांमुळे पूर्वज दुःख भोगत असतात. त्यांना स्थूल भौतिक शरीराची प्राप्ती होत नाही व यामुळे सूक्ष्म शरीरामध्येच राहावे लागते. परंतु जेव्हा वंशज प्रसादरूपी अन्न अर्पण करतात तेव्हा पूर्वजांची दुःखमय अशा जीवनातून मुक्तता होते. अशा प्रकारे अन्न व जल अर्पण करून आपल्या पूर्वजांना मदत करणे ही वंश परंपरा असते. परंतु कुळाचा नाश झाल्यास श्राद्ध पक्षाची ही कार्ये हळूहळू लुप्त होतात व हे पितर अधोगतीला जातात. परंतु भक्ती मार्गाचा जे अवलंब करत नाहीत अशा लोकांना या प्रकारचे कर्मकांड करावे लागते. परंतु जो भक्ती मार्गाशी संलग्न आहे तो भक्तिमय सेवा करून शेकडो हजारो पूर्वजांची सर्व प्रकारच्या कष्टातून मुक्तता करू शकतो. श्रीमद भागवतात वर्णन आले आहे की ज्याने सर्व प्रकारच्या बंधनांचा त्याग करून मोक्षदात्या श्री मुकुंदांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला आहे आणि प्रामाणिकपणे भक्ती मार्गाचा अवलंब केला आहे, त्याची देवदेवता, ऋषीमुनी, इतर जीव, कुटुंब सदस्य, मानवता आणि पूर्वज यांच्या संबंधी कोणतीही कर्तव्य किंवा ऋणे फेडण्याची बंधने राहत नाहीत. भगवंतांची प्रेममयी भक्ती केल्यावर या सर्व कर्तव्यांची पूर्ती आपोआप होते.
समापन प्रार्थना. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.